अरे 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 झाडावर कस काय पडलं आणि काय पडलं, अरे बापू कस काय पडलं ते सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर रामराम म्हणलं, मी योगेश बनकर ना, आता चाललो होतो शेताकडं. तर शेतात जाण्याआधी तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या ना, त्या बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा. तर आपण चाललो होतो शेताकडे. तर शेताकडे आपल्याकडे VIP रस्ता आहे बोडा, अरे गारांगुरा, डायरेक्ट आपली गाडी कुठून पळती. तर आपल्या भाऊचं चार्जिंगवरलं इमान बघितलं का कसं आहे खतरनाक. तर आपली पाहुणे मंडळी आपलीच वाट बघत होती. तर मग त्यांना म्हणलं वाट नका बघू, पटपट आवरानं आपलं दूध काढून घेतलं भाऊ, सरारा पिरिरी, आणि लगेच आपली बैलगाडी घेतली भाऊ 200ची स्पीड ना, ती काही पळत नव्हती. कसा दिसू मग तुमचा भाऊ आज खतरनाक पण दिसू राहा, कसं दिसू सांगून द्या एकदा कमेंटमध्ये. तर आपण यांना बैलगाडीला डायरेक्ट याच्यात सोडून दिलं भाऊ पळाटीच्या वावरात, आणि आपल्याला फोनाला आपण तेवढं फोनवर बोलत होतो. आणि आता आपल्याला रील शूट करायची होती म्हणून लगेच रील शूट करण्यासाठी रील शूट झाली ना, आपण निघालो होतो डायरेक्ट घरी. घरी निघण्याआधी तुम्ही आपल्याला लाईक सबस्क्राईब करून घ्या ना. आता तुम्ही माणसं नवे कपडे घालून कुठं चालला. तर आपण चाललो होतो भोकरदनला. तर आपला मित्र मग भोकरदनमध्ये आल्यावर कसा स्टाईल मारत होता, त्याला मला बस स्टँडवर चाल मला नेऊन सोड. तर त्यानं आपल्याला बस स्टँडवर नेऊन सोडलं. तेव्हा म्हणतो अरे काय भाऊ, आपण पौद्यानीकडे माझ्याकडे कॅमेरा, मग त्याच्याकडे कॅमेरा द्याला. मग लगेच ते म्हणतो मग आपला सोलो मोशनमध्ये व्हिडिओ काढा. त्याला मला वैरे घरी असं कोणचं बी जमतो का, ते म्हणतो नाही रे मी झाडावर सांगतो फाशी घेतो. अरे म्हणलं असं नको करू बाबा, अरे पडचिंग गिडशी, अरे बाप ते होतं पाडलाच ना भाऊ. त्याला म्हणलं पडचिंग गिडशी म्हणलंच होतं आपण त्याला. तर आपण तेवढंच आलो आता घरी, आणि तुम्ही दाबा आता त्या सबस्क्राईबच्या बटनावरी. राम कृष्ण.